नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात घरच्या घरी बनवलेली एक अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी एनर्जी ड्रिंक पावडर किंवा हेल्थ ड्रिंक पावडर। विकतच्या हेल्थ ड्रिंक पावडरपेक्षा खूप पौष्टिक अशी हेल्थ ड्रिंक पावडर आहे। मुलांच्या उत्तम वाढीसाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, बाळंतीण स्त्रिया, गरोदर स्त्रिया किंवा आजारातून उठल्यानंतर अशक्त व्यक्तींसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी ही पावडर खूप उपयुक्त ठरते। रोज दुधामध्ये 1 चमचाभर ही पावडर घेतली तर छान तरतरीत असं वाटते। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बदाम। हे बदाम आपल्याला मंद गॅसवर थोड्या भाजून घ्यायचे आहे। अगदी खूप तांबूस भाजायचे नाही, पण थोड्या भाजून घ्या, म्हणजे यातील मॉइश्चर निघून जाईल आणि याला छान खरपूस टेस्ट येईल। बाहेरचे विकतचे कुठलेही हेल्थ ड्रिंक वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं अतिशय सात्विक आणि परिपूर्ण असं हे हेल्थ ड्रिंक आहे। सकाळी सकाळी जर दुधामध्ये 1 चमचाभर तुम्ही ही पावडर पिऊन गेलात तर एनर्जी टिकून राहते। त्यामुळे ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी, पुरुषांसाठी देखील हे महत्त्वपूर्ण आहे। अगदी घरच्या घरी काम करणाऱ्या गृहिणींना देखील खूप हे लाभदायक ठरतं। तुम्ही बघू शकता हे बदाम थोडे भाजून झाले आहे, थोडे तडकले आहे। आता यामध्ये पाव कप काजू घालणार आहे। हे देखील आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे। बदाम भाजायला वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून ते थोडे आधी घाला आणि काजू थोडे नंतर। काजू बदाम व्यवस्थित भाजून झाले। आता अगदी तांबूस न करता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं। या सुक्या खोबऱ्यामुळे फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते। मंद गॅसवर छान तांबूस आपल्याला हे भाजायचं आहे। तुम्ही बघू शकता हे सुकं खोबरं हलक्या तांबूस रंगावर एकसारखं भाजून झालं आहे। आता आपण हे देखील काढून घेऊया। त्यानंतर 2 टेबलस्पून खसखस घालणार आहे। हाडांच्या बळकटीसाठी खसखस ही खूप लाभदायक असते। मंद गॅसवर ही देखील थोडी भाजून घेऊ। खसखस अगदी बारीक असते, त्यामुळे अगदी सतत परतत ही थोडी भाजून घ्या। जळायला नको, फक्त खमंग झाली पाहिजे। खसखस भाजून झाली आहे, आता ही आपण काढून घेऊ। त्यानंतर ह्या पॅन मध्ये आपल्याला अर्धी वाटी खारीकची पूड भाजून घ्यायची आहे। मी रेडीमेड पूड वापरणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खारीकचे तुकडे देखील वापरू शकता, पण ते तुकडे आपल्याला सेपरेट भाजून ते आधी बारीक करून त्याची पूड करून घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची आहे। मोठे मोठे तुकडे शक्यतो राहायला नको, म्हणून रेडीमेड पावडर असेल तर उत्तम। थोडंसं यातील मॉइश्चर कमी होईल एवढंच आपल्याला हे भाजायचं आहे। अगदी खूप भाजू नका। झाली आहे तर ही भाजून आपण काढून घेऊया। हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड व्हायसाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। अगदी पूर्णपणे गार झाल्यानंतर, रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे। हे पूर्णपणे थंड झालं आहे, गार झालं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे। ही खारीकची पूड देखील यासोबतच घाला। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 वेलची आणि असा एक मोठा तुकडा 1/4 हे जायफळ मी घेतलं आहे। वेलची घालणार आहे आणि हे जायफळचे या प्रकारे तुकडे करून घालूया, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल। आता हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे जरा बारीक झालं आहे, तरी अजून थोडं कणकण आहे। आता हे व्यवस्थित मिळून येण्यासाठी आणि थोडं ड्राय राहण्यासाठी आपल्याला यामध्ये खडीसाखर घालायची आहे। अर्धी वाटी खडीसाखर मी घालणार आहे। याने याची चव तर वाढतेच, दुधामध्ये वेगळी साखर घालायची गरज नाही। फक्त हे हेल्थ ड्रिंकच तुम्ही वापरू शकता। आणि ही जी पावडर आहे ही कोरडी राहण्यास देखील मदत होते, कारण यामध्ये सर्व आपण
हे जे वापरलेले घटक आहे ह्याला तेल सुटलेलं असतं. 1 टेबलस्पून सुंठेची पावडर घालणार आहे. पावसाळ्याच्या हवेला इम्युनिटी वाढवण्यासाठी सुंठ, जायफळ, वेलची आपल्याला मदत करत असतं, त्यामुळे ते घालणार आहे. अगदी थोडं मोठ्या व्यक्तींसाठी बनवणार असाल तर 6 ते 7 मिरी आणि थोडा दालचिनीचा तुकडा जरी घातला तरी पण छान टेस्ट येते आणि हे अजून हेल्दी देखील होतं. आता हे आपण व्यवस्थित अगदी फाईन बारीक वाटून घेऊ. हे बघा, हे व्यवस्थित बारीक वाटून झालं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून आपण थोडंसं थंड करून घेऊ. आपण मिक्सरमध्ये हे बारीक केलं की थोडं कोमट असं हे होतं, त्यामुळे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे छान व्यवस्थित मोकळं देखील होईल आणि भरपूर दिवस टिकेल. तसं तर यामध्ये खोबरं आणि बदाम, काजू आपण वाटले आहे, त्यामुळे फार जास्त हे बनवू नका. 15 ते 20 दिवस टिकेल असंच बनवा, कारण काही दिवसानंतर ह्याला खोबऱ्यामुळे थोडा वास येऊ शकतो. अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं हेल्दी ड्रिंक पावडर तयार किंवा एनर्जी ड्रिंक पावडर तयार. हे बघा, ही पावडर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 15 ते 20 दिवस देखील सहज टिकते. थोडं कमी प्रमाणामध्ये बनवली की त्याचा फ्रेशनेस टिकून राहतो, त्यामुळे खूप अगदी बनवून ठेवू नका. थोडी थोडी बनवा आणि वापरा. आता ही वापरायची कशी ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एका ग्लासमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून ही पावडर घालायची आहे. टेबलस्पून तुम्ही म्हणू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला अगदी कोमट असं हे दूध घालायचं आहे. खूप गरम दूध घालू नका, कोमट दूध घाला. सहज गरम असलेलं हे दूध आहे. आणि हे मिक्स करून घ्या. बदाम, काजू असल्यामुळे ह्याचे थोडे कणकण यामध्ये राहतात. अगदी एकजीव अशी ही होत नाही, पण पितांना छान वाटतं. अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं हेल्थ ड्रिंक तयार. बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गुळ. आणि ह्या 1 वाटी गुळामध्ये आपल्याला साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता हा गुळ आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. ह्याचा पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही, फक्त गुळाचं पाणी बनवायचं आहे. गुळ विरघळेपर्यंत सतत थोडं ढवळत राहा. अगदी फार उकळायचं नाही, चिकट पाक व्हायला नको. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये देखील गुळ मिक्स करून एखाद्या तासासाठी बाजूला ठेवून देऊ शकता. नसेल तर पटकन विरघळण्यासाठी या प्रकारे गरम करून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता हा गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला आहे. आपल्याला याचा कुठलाही पाक बनवायचा नाही. गुळ विरघळला की गॅस बंद करून टाकायचा आहे. आता इथे पसरट भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी किंवा गुळवणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. गाळणीने गाळून घ्या, म्हणजे गुळात काही कचरा असेल तर तो निघून जाईल. ही पूर्णपणे थंड होईपर्यंत, रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. गरम पाण्यामध्ये पुऱ्या भिजवू नका, त्या कडक होतात. त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 2 आणि अर्धी असं 2.5 वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलं आहे. ज्या वाटीने गुळ मोजून घेतला त्याच वाटीने हे कणिक आपल्याला मोजून घ्यायची आहे. त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा आपल्याला घालायचा आहे. तुमच्याकडे जर किंचित जाडसर असलेली बट्टीची कणिक असेल तर रवा नाही घातला तरी चालेल. डायरेक्ट फक्त तुम्ही ही कणिक वापरली तरी चालेल. माझी कणिक बारीक होती म्हणून मी इथे रवा घालत आहे. चिमूटभर मीठ घालणार आहे. पुऱ्या जरी गुळाच्या असल्या, गोड असल्या तरी मिठाने याची चव अजून वाढते. यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तुपाचं मोहन घालायचं आहे. साजूक तुपाचं मोहन मी घालणार आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. तूप घातल्याने ह्या पुऱ्या अधिक खुसखुशीत होतात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
कोरड्या ह्या पिठाला हे तूप आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आपण जर या प्रकारे हे बाइंड केलं तर या प्रकारे याची मूद वळते आहे, म्हणजे मोहनचं प्रमाण देखील व्यवस्थित आहे। आता हे थंड झालेलं गुळाचं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। प्रत्येक कणकेनुसार पाण्याचा अंदाज कमी अधिक होऊ शकतो, त्यामुळे हे गुळाचं पाणी घालताना जर तुम्हाला हे कोरडं वाटलं तर थोडं पाणी लावून मळा आणि जर गुळाचं पाणी जास्त वाटलं तर थोडं गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करा। पुरीप्रमाणे आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ व्यवस्थित मळून झालं आहे। थोडासा पाण्याचा हात लावून मला हे मळावं लागलं कारण पीठ जरा कोरडं झालं होतं। या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा। आपण यामध्ये रवा घातला आहे, हा रवा थोडं मुरल्यानंतर अजून हे थोडं कोरडं होतं, त्यामुळे अगदीच खूप घट्ट मळू नका, असं ठेवा। थोडा पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घेतला आहे। आता यावर झाकण ठेवू आणि साधारण अर्धा तासासाठी हा गोळा मुरण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। रवा आहे त्यामुळे पीठ मुरायला थोडा वेळ लागतो। पीठ व्यवस्थित मुरलं, आता आपण पुन्हा एक वेळा हे व्यवस्थित मळून घेऊया। या प्रकारे पुऱ्या लाटून घेऊ। त्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊया, हातावर थोडा घोळवून या प्रकारे दाबून थोडी चाकी करून घेऊ। आता पोळपाटावर ह्याची आपल्याला किंचित जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे। मोठीच पारी मी लाटणार आहे आणि त्यानंतर एकसारखे येण्यासाठी वाटीने कापून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लहान लहान पुऱ्या देखील लाटून घेऊ शकता। या प्रकारे लाटा। आवश्यकता असेल तर थोडासा तेलाचा हात लावा, लाटताना पीठ लावू नका। तुम्ही बघू शकता हे लाटून झालं आहे। पोळीपेक्षा किंचित जाडसर ठेवा। आता वाटीने आपण हे कापून घेऊया, म्हणजे अगदी एकसारख्या पुऱ्या दिसतील। या प्रकारे जवळ जवळ ठेवून आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। आता आपण ह्या पुऱ्या सोडवून घेऊ। एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। अशाच काही पुऱ्या मी अजून लाटून घेते। पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी घालूया। उलटण्याच्या सहाय्याने या प्रकारे थोडं खाली दाबा, म्हणजे व्यवस्थित पुऱ्या फुगतील। हे बघा छान टमाटम ह्या पुऱ्या फुगत आहे। एका वेळी तेलात सहज मावतील एवढ्या पुऱ्या घाला आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। ज्या पुऱ्या तळून झाल्या आहेत त्या काढून घेऊया।
अगदी मंद गॅसवर एकसारखा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहे। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेते। अतिशय चविष्ट, अलवार आणि खुसखुशीत अशा गुळाच्या पुऱ्या किंवा गोड पुऱ्या तयार। हे बघा तुम्ही याचं टेक्स्चर। एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते। अगदी अलवार अशा ह्या पुऱ्या आहे। आतमध्ये बघा अगदी तेलकट देखील नाही, छान कोरड्या अशा पुऱ्या आहेत। मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 4 कप मुरमुरे। हे साधेच मुरमुरे आहेत, चाळून निवडून घेतले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप, 2 टेबलस्पून शेंगदाणे आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं। सर्वप्रथम मोठ्या पसरट कढईमध्ये मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मुरमुरे हे आधीच भाजलेले असतात, पण त्यातील काही मॉइश्चर असेल तर ते काढण्यासाठी आपण थोडा वेळ हे मुरमुरे भाजून घेऊ, म्हणजे मस्त छान कुरकुरीत होतात। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा। मंद गॅसवर मुरमुरे व्यवस्थित भाजून घ्या। मुरमुरे व्यवस्थित भाजून झाले, बघा कलर देखील बदलला। आपण एक मुरमुरा असा बोटाखाली दाबून बघू, छान चुरा होतो आहे। आता आपण हे मुरमुरे काढून घेऊया। चिवड्यासाठी एक खास मसाला बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार लाल तिखट। शक्यतो बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घ्या, म्हणजे रंग खूप छान येतो। 1 टेबलस्पून पिठी साखर। पिठी साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून साधं रेग्युलर मीठ घालणार आहे। अर्धा टेबलस्पून जिरा पूड, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। यानी टेस्ट खूप छान येते मसाल्याला। आणि अगदी चिमूटभर आपल्याला सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूसत्व घालायचं आहे। लिंबूसत्व खूप घालू नका, जास्त झालं तर चिवडा आंबट होऊन जाईल। अगदी चिमूटभरच घालायचं आहे। सायट्रिक ऍसिड मी खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेतलं आहे। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। फार कुठलेही गरम मसाले वगैरे यामध्ये घालायचे नाही। अगदी साधा सोपा झटपट हा चिवडा आहे। चिवड्याचा मसाला तयार आहे। आता कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। ह्या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे, सुक्या खोबऱ्याचे काप। हे थोडं आपण परतून घेऊया। शेंगदाणे आणि सुकं खोबरं हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। आता यामध्ये कढीपत्ता घालू। अगदी चिमूटभर हिंग घालणार आहे, थोडी हळद। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता भाजलेले मुरमुरे घालायचे आहे। हे देखील मिक्स करून घेऊ। हळदीचा रंग व्यवस्थित मुरमुऱ्यांना लागायला। झालंय हे मिक्स। तुम्ही बघू शकता खूप सुरेख रंग याला आला आहे। आता सर्वात शेवटी तयार मसाला घालायचा आहे।
ह्या सर्व मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। हे मिक्स करूया। आता मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। ह्या गरम कढईमध्ये गरम मुरमुऱ्यांसोबतच हा मसाला व्यवस्थित भाजला जातो। फार भाजायची गरज नाही। सर्व घटक हे कोरडे आहेत, ते पटकन जळतात, करप। आमच्याकडे यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या किंवा तळलेले पोहे वगैरे आवडत नाही। अगदी साधाच हा चिवडा आवडतो, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फुटाण्याचं डाळ घालू शकता। हे बघा, खूप सुरेख रंग याला आला आहे। अतिशय चविष्ट, खूप झटपट असा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे। तुम्ही या प्रकारे चिवडा नक्की करून बघा। ह्या चिवड्यावर कांदा कोथिंबीर घालून दुपारच्या वेळी खायला देखील खूप मस्त लागतं। सोपी अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आज आपण बघूयात मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय चविष्ट असे पौष्टिक लाडूंची रेसिपी। घरगुती साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। खूप पौष्टिक असे आहे। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, परीक्षेच्या दिवसामध्ये थोडी एकाग्रता वाढण्यासाठी एनर्जीदायी असे हे लाडू आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी मुरमुरे। हे मुरमुरे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छान कुरकुरीत असे होतील। कधी कधी वातावरणाच्या मॉइश्चरमुळे हे थोडे मऊ पडलेले असतात, त्यामुळे व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा, हे मुरमुरे थोडे तांबूस रंगावर भाजून झाले आहे, छान अगदी कुरकुरीत असे झाले आहे। आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालणार आहे। हे शेंगदाणे देखील मंद गॅसवर आता आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। तुम्ही जेवढे मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजाल तेवढी लाडूची चव खूप छान येईल, खरपूस अशी येईल। त्यामुळे शेंगदाणे भाजताना घाई करू नका। मोठ्या गॅसवर भरभर भाजले तर वरती ते जळतात आणि आत कच्चे राहतात आणि त्याची चव अगदी वेगळीच येते। त्यामुळे अगदी मंद गॅसवर तुम्ही हे भाजा। शेंगदाणे छान खमंग भाजून झाले आहे। आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घालूया। ह्या डाळ्या भाजलेल्याच असतात, पण आपण ह्या अजून थोड्या भाजून घेणार आहोत, म्हणजे काही मॉइश्चर असेल तर निघून जाईल। खूप भाजायची गरज नाही, थोडंसं एखाद्या मिनिटासाठी फक्त गरम करून घेऊ। ह्या डाळ्या देखील भाजून झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 वाटी सुका खोबऱ्याचा कीस घालणार आहे। आता हे सुकं खोबरं आपल्याला मंद गॅसवर छान तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे। हे बघा, हे सुकं खोबरं देखील तांबूस रंगावर भाजून झालं आहे। खूप अगदी लालसर देखील भाजू नका। आता आपण हे काढून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम घालणार आहे। हे देखील मंद गॅसवर आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे। काजू बदाम देखील व्यवस्थित भाजून झाले। आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी खारीकची पूड घालूया। मंद गॅसवर ही अगदी थोड्या वेळासाठी परतून घेऊ, खूप भाजायची नाही। अर्धा ते 1 मिनिट फक्त कढईमध्ये जरा गरम करून घेऊया। खूप पौष्टिक असे होतात हे लाडू। मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आता परीक्षा चालल्या आहेत, परीक्षेच्या दिवसामध्ये पटकन घेऊन खाता येतो, भूक तर मिटते, शिवाय छान एनर्जी देखील मिळते। तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी डब्यामध्ये देखील देऊ शकता। ही खारक्याची पूड देखील भाजून झाली। आता आपण काढून घेऊया। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम घालूया। भाजलेले शेंगदाणे सालीसह घालायचे आहे। फुटाण्याच्या डाळ्या देखील घालूया आणि मिक्सरला ह्याची पूड करून घेऊ। काजू बदाम शेंगदाणे आणि डाळ्याची पूड झाली आहे। आता यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं देखील घालूया। भाजलेले मुरमुरे
आणि पुन्हा एक वेळा हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊ। सर्व भाजलेल्या घटकांची मी या ठिकाणी पूड करून घेतली आहे। छान बारीक अशी पूड करून घ्या। इथे मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। गूळ हा नेहमी करता किसणीवर किसून घाला, म्हणजे गुळाचे खडे किंवा गाठी या लाडू मध्ये राहणार नाही आणि लाडू व्यवस्थित वळता येतील, छान मिक्स होतील। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे। तूप व्यवस्थित गरम करून घ्या आणि ह्या गुळावर आपल्याला हे घालायचं आहे। हे बघा, गरम तूप आपण जसं ह्या गुळावर घालतो आहे तसा हा गुळ थोडा मऊ होतो आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। थोडं कोमट झाल्यानंतर मी हे हाताने व्यवस्थित मळून घेतलं। गूळ अगदी व्यवस्थित एकजीव झाला आहे। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे लाडू वळा। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर। असे सर्व लाडू मी आता वळून घेते। हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंत लाडू वळा। थोडं थंड झाल्यानंतर हे अजून कोरडं होत जातं। अतिशय चविष्ट असे पौष्टिक लाडू तयार। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप मस्त सॉफ्ट असे हे लाडू झाले आहे। आतमध्ये देखील बघा। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 15 ते 17 लाडू होतात। हे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण 15 ते 20 दिवस देखील सहज टिकतात। तुम्ही हे लाडू नक्की करून बघा। आज आपण बघूयात मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी मोड आलेल्या ह्या काळ्या चण्यांची एक रेसिपी, ते म्हणजे चटपटीत असं चना चाटची रेसिपी। रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। चना चाट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी हे मोड आलेले काळे चणे। छान मस्त घरच्या घरीच असे मोठे मोठे लांब लांब मोड कसे काढायचे ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे, तो जरूर बघा। यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया। 1 टीस्पून मीठ घालणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करूया। इथे कुकर मध्ये आपल्याला हे चणे ठेवायचे आहे। झाकण ठेवूया आणि एक मध्यम आकाराचा बटाटा, हा बटाटा देखील आपल्याला उकळायला ठेवायचा आहे। झाकण बंद करू आणि मध्यम गॅसवर साधारण 3 शिट्या काढून घेऊया। चणे आणि बटाटा मस्त मऊ शिजला आहे। बटाट्याची साल काढून मी तो ह्या प्रकारे कापून घेतला। हे बघा, हे चणे देखील छान मऊ झाले आहे, सॉफ्ट आहेत अगदी। यातील पाणी आपल्याला काढायचं नाही, हे पाण्यासहच आपल्याला ठेवायचं आहे, म्हणून मोजून आपण 1 ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं। पॅन मध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण घालूया। याला आपल्याला खूप परतवायचं नाही। चवीनुसार लाल तिखट, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड घालूया। आलं लसूण आपल्याला खूप परतवून घ्यायचं नाही, ह्याचा थोडा कच्चा असा फ्लेवरच आपल्याला वापरायचा आहे, छान लागतो। यातील पाण्यासह आपल्याला हे चणे घालायचे आहे। बटाटा देखील यातच घालू।
थोडंसं हे परतवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने। अगदी 1-2 मिनिटांसाठी मी हे परतवलं आहे, खूप कोरडं नाही, या प्रकारे ओलसरच ठेवा, कडेला थोडंसं पाणी असून द्या। इथे ह्या पसरट कढईमध्ये आता आपल्याला हे गरमागरम चणे आणि बटाट्याचं मिश्रण घालायचं आहे। हे चाट असं गरमागरमच सर्व करतात। आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो, एक छोट्या आकाराचा कांदा, चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून चाट मसाला घालूया, अर्धा टीस्पून काळं मीठ, कोथिंबीर, थोडी बारीक कापलेली पुदिन्याची पानं, पुदिन्यामुळे खूप मस्त टेस्ट येते, चवीनुसार मीठ घालूया। आपण चण्यांमध्ये देखील मीठ घातलं आहे, पण बटाटा आणि हा कांदा टोमॅटो याला पुरेल एवढं मीठ घाला। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घालणार आहे। लिंबाच्या रसाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता अगदी हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करा। गरमागरम आणि चटकदार असं चना चाट तयार। तुम्ही मधल्या वेळी हे नक्की करून बघा, मला खात्री आहे सर्वांना आवडेल। तुम्ही जर यूपी साइडला गेलेत किंवा मुंबईला जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी या प्रकारचं चना चाट मिळतं। घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ते बनवता येतं, खूप चविष्ट होतं। नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजटच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।